नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 1500 रुपये लाईट बिल न भरल्याने जिल्हा परिषद शाळा वर्षभर अंधारात। शहापूर, कल्याण, मुरबाड तालुक्यात कातकरी आदिवासी भागातील भयानक वास्तव्य। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडक्या बहिणीवर मेहरबान सरकारने केलेली योजनांच्या गोंडस नावाखाली लाखो करोडोंची उधळण, नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकीत उमेदवारांची झालेली खरेदी विक्री, त्यांच्यासाठी लागलेल्या कोटींच्या बोली आणि दुसरीकडे गोरगरीब आदिवासी कातकरी समाजातील मुलामुलींच्या हक्काचे शिक्षण देणारी जिल्हा परिषद शाळा केवळ 1500 रुपये लाईट बिल भरता येत नसल्यामुळे गेल्या वर्षभरापासून अंधारात आहे। या विद्यार्थ्यांना ना पंखा ना कॉम्प्युटर। मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, बघा गतिमान सरकारचा वेगवान निर्णय। मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे जिल्ह्यातील अनेक शाळांच्या दुरावस्थेबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यानिमित्तानं शहापूर तालुका अध्यक्ष शैलेश बिडवी यांच्यासह तालुक्यातील खरम्याचा पाडा या शाळेस भेट दिली असता ही शाळा केवळ 1500 रुपये लाईट बिल थकल्याने गेले वर्षभर अंधारात असल्याचं समोर आलं आहे। ही शाळा 5वी पर्यंत असून 39 पटसंख्या आहे। शाळेस कोणीतरी टीव्ही दिला आहे, परंतु तो वर्षभर सुरूच झाला नाही। पंखे, कॉम्प्युटर दूर की बात, केवळ लाईटच नाही तर रस्ते, गटारी, पाणी, आरोग्य याची तर पुरती बोंबाबोंब। काही ठिकाणी तर झेडपी शाळा आहेत की भूत बंगला आहे हेच कळत नाही। लांबचं सोडा, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कल्याण तालुक्यातील अनेक आदिवासी कातकरी वाड्यापाड्यात अंगणवाडी, शाळा, आरोग्य केंद्र, रस्ता नाही। लागून असलेल्या मुरबाड, शहापूर तालुक्यात अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। डोक्यावरून हंडे आणून तरुण मुली, महिलांचे डोक्यांचे केस गेले आहेत। त्यातूनही एखाद्या कातकरी आदिवासी कुटुंबाने शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे ठरवले तर सरकारी बाबू अशी काय अडचण निर्माण करतात की योजनाच नको असं त्यांना वाटतं। अशी कित्येक उदाहरणे कल्याण, मुरबाड, शहापूरमध्ये रोज अनुभवायला मिळत आहेत। कागदी घोडे नाचवण्यासाठी मंत्री, आमदार, खासदार, शासकीय वरिष्ठ अधिकारी यांचे सरकारी खर्चातून दौरे, जेवणावळ्या, खानावळ्या, वेगवेगळे ड्रायफ्रुट्सच्या पार्ट्या झडतात। एक दिवस गाव, वाड्या, वस्त्या जवळून निघतात, चकाचक होतात, परंतु नंतर स्मशान शांतता। याला जबाबदार कोण? अनेक संस्था, संघटना, मंडळे या गोरगरीब विद्यार्थ्यांना दप्तर, कपडे, खाऊ, टीव्ही, कॉम्प्युटर, प्रसंगी अंगणवाडी, शाळा बांधून देतात। पण मग प्रश्न निर्माण होतो, सरकार कशासाठी आणि कोणासाठी? मनसेने या खरम्याच्या पाडा शाळेची पुढील 10 वर्षाची जबाबदारी स्वीकारली आहे। त्यांचे कौतुक करावेच लागेल। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष। मी आज ठाण्यातल्या एका शहापूर तालुक्यातील खरम्याचा पाडा या भागात आलेलो आहे। मला काही तक्रारी आल्या होत्या शहापूरच्या शाळेच्या संदर्भात आणि म्हणून मी आमचा विजय बैरे, आमचा तालुका अध्यक्ष, त्यांच्याशी बोललो आणि मी म्हटलं आपण काही शाळेंना भेट देऊया। आज मी खरम्याच्या शाळेत आलेलो आहे। तिथे शाळेतल्या मुलांचं पट हा 39 आहे आणि 39 मुलं ही 2 वर्गामध्ये शिकतात। त्यातला हा जो वर्ग तुम्ही जर मागे बघताय, बसलेली जी सगळी मुलं आहेत ही 3री ते 5वी ना, 3री ना, 3री ते 5वी, 3री, 4थी, 5वी असा वर्ग एकाच वर्गात भरतो। दुसरा वर्ग बाजूच्या रूममध्ये भरतो। वाईट गोष्ट ही आहे की मागील 1 वर्षापासून ह्या शाळेत लाईट नाही। रुपये 1500 रुपये हे बिल होतं आणि ते बिल भरलं गेलं नाही, म्हणून ही मुलं ही विदाऊट लाईट, पंखा याच्या शाळेत शिकतात। मागे टीव्ही आहे, पण 1 वर्ष झाला टीव्ही लागला नाही कारण लाईट नाहीये। कोणीतरी डोनरने, कुठल्या तरी एखाद्या भल्या माणसाने ती टीव्ही दिली असेल। पण मूळची परिस्थिती आपली अशी आहे की जर ठाणे जिल्ह्यातल्या जर शाळांची ही परिस्थिती असेल तर तुम्ही विचार करा उर्वरित महाराष्ट्रातल्या शाळांची परिस्थिती काय असेल। ही सगळी मुलं बघाल ना तर अतिशय निरागस आणि अशी मुलं आहेत की ज्यांना कम्प्युटर अजून हाताळला पण नाही, म्हणजे 5वीला आले तरी कम्प्युटर हाताळलेला नाही। त्यांच्या बॅगांची मागणी आहे, त्यांच्या ड्रेसची मागणी आहे आणि आम्ही प्रगतीकडे चाललोय। ठाणे जिल्हा, तुमच्या शाळा जर व्यवस्थित नसतील तर तुम्ही कुठल्या प्रगतीच्या मार्गाकडे चाललेल्या? पुढच्या 24 तासात खात्रीने इथं लाईट येईल, पुढच्या काही दिवसात मुलांना कम्प्युटर येतील, मुलांना मी विचारलं त्यांना काय हवंय, त्यांना बॅगा हव्यात, त्यांना शाळेचे कपडे हवेत, हे सगळं पोचेल। पण आम्ही पोचवल्याच्या नंतर
ही एक शाळेची चा भाग निघेल. अशा 1300 शाळा आहेत या ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यांचं काय करणार आहात? आमच्या आजपासून तुम्हाला मी खात्रीने सांगतो की या शाळेची पूर्ण जबाबदारी पुढच्या 10 वर्षासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही पाळू. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.